प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 तर यूट्यूबच्या या माध्यमातून यूट्यूबच्या स्क्रीनवर बघून परमेश्वराचा गौरव करणाऱ्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने आज आपल्या सर्वांना आपल्या घरामध्ये परत एकदा एका आठवड्यानंतर एकत्र आणलेलं आहे. त्या परमेश्वराची महान आपल्यावरती कृपा आहे. त्या परमेश्वराला गौरव देण्यासाठी स्वतः आज रिक्त होऊया, मन शांत करूया. ह्या करोनाच्या महामारीच्या काळामध्ये खरोखरच आपण खूप अस्वस्थ झालो आहोत. आपलं अंतरात्मा, आपलं शरीर, आपलं मन, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा आपण परमेश्वराला देऊया आणि आपलं आज मन परत एकदा त्याच्यासाठी मोकळं करूया. परमेश्वर सांगत आहे की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि आज त्याच्या या वचनावर विश्वास ठेवून बघा किती त्या महान परमेश्वराने आपल्याला परत एकदा एकत्र आणलेलं आहे, त्याचा गौरव करण्यासाठी, Thank you, Lord. त्याची स्तुती करण्यासाठी. Praise Jesus. तर चला आज आपलं अंतःकरणाची तयारी करून घेऊया, आपलं मन मोकळं करूया. आपण खरोखरच अस्वस्थ झालो आहोत, अविश्वासी असे झालो आहोत. ह्या काळामध्ये आपण खरं तर परमेश्वराला आपला सर्व विश्वास आपण त्याला श्रद्धेने हाक मारायला पाहिजे होती, पण आपण कुठेतरी अविश्वास त्याच्यावर दाखवलेला आहे की परमेश्वर आपल्याला बरं करू शकत नाही. आज क्षमा मागूया आणि त्या क्षमाच्या अंतःकरणाने, क्षमेच्या हृदयाने त्याच्याजवळ जाऊया. प्रभू आम्हाला क्षमा कर, Lord. आम्ही दीन दरिद्री झालो आहोत, Forgive us, Lord. आम्ही लाचार आहोत. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही की तू आमचा सहाय्य करता आहेस, Hallelujah. तूच आमचा मुक्तीदाता आहेस. Hallelujah, Lord. तर आज आम्हाला तुझी कृपा हवी आहे. आम्हाला तुला खऱ्या अंतःकरणातून गौरव द्यायचा आहे, Praise तुझी स्तुती करायची आहे, Hallelujah, Lord. तुला आराधना द्यायची आहे. Hallelujah, आज आमचं अंतःकरण आमच्यासाठी तू तयार करून घे. Praise the Lord. स्तब्ध होऊया आणि परमेश्वराला जाणून घेऊया. स्तोत्रकार सांगत आहे, अहो देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. Thank you, Jesus. अहो देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. Hallelujah. कारण परमेश्वर दरिद्रांचे ऐकतो, बंदित पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानित नाही. Praise the Lord. आज जे आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये बंदित पडलेलो आहोत, आपण दरिद्री झालेलो आहोत, स्तोत्रकार सांगत आहे तुमच्या हृदयात नवजीवन येवो. Praise the Lord. आज त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण आपण एवढ्या या काळामध्ये 8 महिने झाले या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आहोत, परमेश्वराचा शोध करीत आहोत. आज आपल्याला नवजीवन मिळणार आहे. Hallelujah. ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवून Hallelujah. परमेश्वर आपला प्रकाश आहे याच्यावर श्रद्धा Thank you, ठेवून त्याला Lord. गौरव देऊया, Praise त्याची the स्तुती Lord. करूया, Hallelujah. नाचूया, गाऊया आणि त्याला Glory, धन्यवाद glory to देऊया. the Thank you, Lord. Lord. Blessed be the Praise the name Lord of the Jesus. God. Thank you, Praise the Jesus. Lord. Hallelujah, Glory hallelujah, name of God. hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. God is good all the time. He put his song of praise in this heart of mine. God is good. God is good all the time. God is good all the time. He put his song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time.
you walk through the valley and the shadows all around, do not fear, He will guide you, He will keep you safe and sound. He has promised to never leave you nor forsake you, and His word is true. God is good all the time. You put a song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. We were sinners, so unworthy. Still for us He chose to die. Fill us with His Holy Spirit. Now we can stand and testify that His love is everlasting, and His mercy, they will never end. God is good all the time. He put His song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. Though I may not understand all the plans You have for me, my life is in Your hand, and through the eyes of faith I can clearly see God is good all the time. He put His song of praise in this heart of mine. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. Thank you, Lord. प्रभु तू किती चांगला आहेस. खरं प्रभू चांगलपणाचा उगम तुझ्यामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्ता. माझा परमेश्वर चांगला आहे. Find out for yourself how good the Lord is. Thank you, Lord. प्रभू तुझ्या चांगलपणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. तुझा गौरव करीत आहोत. तुला स्तुती देत आहोत. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या काळामध्ये आपले सर्व लग्न समारंभ, सगळी मौज मजा आपण बाजूला ठेवली होती. कारण हा काळच तसा होता. पण परमेश्वर आज आपल्याला एक संधी देत आहे. यशया म्हणत आहे, मी माझ्या परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्या परमेश्वराने मला तारणाची वस्त्र नेसवलेली आहे. त्याने मला धार्मिकतेच्या जगाने आच्छा दिला आहे. तर बघा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या यशयाच्या जीवनात परमेश्वराने महान असे उपकार केले आहेत. त्याने स्वतःचा आनंद शब्दामध्ये व्यक्त केला आहे की नवरा आणि नवरी जशी लग्नासाठी वराडासाठी तयार होत असतात, तसं परमेश्वराने मला तारणाची वस्त्र नेसवलेली आहे. आज आपल्या प्रत्येकाला सुद्धा परमेश्वराने तारणाची वस्त्र नेसवलेली आहेत. तर चला नाचूया, गाऊया, त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याला आराधना देऊया. थँक्यू लॉर्ड, वी प्रेज द लॉर्ड जीसस, ग्लोरी नेम ऑफ गॉड. थँक्यू जीसस, हालेलुया लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. त्याची स्तुती करण्यात इथे जमलो आपण, त्याला वाखाणण्यात भरपूर कृपा मिळणार, काहीतरी नवीन घडणार आज. इथे जमलो आपण त्याची स्तुती करण्यात
इथे जमलो आपण त्याचे आभार मानण्यास. इथे जमलो आपण त्याला वाखाणण्यास. भरपूर कृपा मिळणार काहीतरी नवीन घडणार आज. इथे जमलो आपण त्याचे आभार मानण्यास. इथे जमलो आपण त्याचा गौरव करण्यास. इथे जमलो आपण त्याला वाखाणण्यास. भरपूर कृपा मिळणार काहीतरी नवीन घडणार आज. इथे जमलो आपण त्याचा गौरव करण्यास. इथे जमलो आपण त्याला महिमा देण्यास. इथे जमलो आपण त्याला वाखाणण्यास. भरपूर कृपा मिळणार काहीतरी नवीन घडणार आज. इथे जमलो आपण त्याला महिमा देण्यास. त्याची स्तुती करण्यास. त्याचे आभार मानण्यास. त्याचा गौरव करण्यास. त्याला महिमा देण्यास. Morning star, my Lord. चला त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, जोरात टाळ्यांच्या गजरात त्याचा गौरव करूया. हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया लॉर्ड जीसस, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. चला परत एकदा आपण आपलं मन शांत करूया, डोळे मिटून घेऊया, स्वतःचं अंतःकरण परमेश्वरासाठी तयार करूया. परमेश्वर म्हणत आहे, माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. मला तुझी खूप काळजी आहे. तू कशाला घाबरतेस? मी तुला नाही टाकून देणार. फक्त मला तुझा थोडा वेळ हवा आहे. माझ्याजवळ ये, माझ्याजवळ बस. मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. मलाही थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. तो आज आपल्या प्रत्येकाला बोलवत आहे. ऐकूया त्याचे शब्द की परमेश्वर आपल्या स्वतःला त्याच्या नावाने हाक मारत आहे. ये माझ्या मुली, ये माझ्या मुला, माझ्या मिठीत ये. जगात जो आनंद आहे तो तुला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. तो तुला या करोनाच्या स्थितीमधून बाहेर काढू शकत नाही. माझ्याजवळ ये, माझं हृदय बघ. तुला त्यात आनंद मिळेल. आज परमेश्वर स्वतः, तो तेवढा मोठा राजा आपल्यासारख्या दीन आणि दरिद्र माणसाला बोलवत आहे. किती महान भाग्य आहे हे की परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या नावाने हाक मारत आहे. जाऊया त्याच्या त्या महान राजासनासमोर, त्याच्या ती राजाची खुर्ची त्याच्याजवळ बसूया. त्याच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवूया. आपले सर्व दुःख, सर्व चिंता त्याच्या
त्या चरणापाशी ठेवूया. शिया रबा 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 स्वतः तो स्तोत्रकारामध्ये म्हणत आहे शकहरो रबा की ज्याने तुझा कान घडविला तो तुझं गाराणं ऐकणार नाही काय? ज्याने तुझा हात घडविला तो तुझ्या मदतीला धावून येणार नाही काय? शिया रबा 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 ज्याने तुला घडविलं तो तुझं शासन करणार नाही काय? बघा परमेश्वर म्हणत आहे मी तुमचं शासन करणार आहे. जीसस चला जाऊया त्याच्या समोर. किरी किरी नतमस्तक रबा रबा होऊया. रबा रबा एवढ्या या काळामध्ये आपण धावपळ पळपळ केली. आज पूर्ण अंतःकरण त्याला देऊ. तो बरं करणाऱ्याच्यावर विश्वास ठेवू आणि त्याला आराधना देऊ. प्रभू आम्ही तुला आराधना देत आहोत. तोडक्या मोठ्या शब्दांच्या आराधना देत आहोत. आमचं मस्तक तुझ्या समोर लावत आहोत. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी नेम. विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. जरी आले ढग काळे स्वर्गाच्या वाटेवर नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. खरा मित्र आहे खरा मित्र आहे जीव भावाचा जीव भावाचा नाही सोडणार मी नाही सोडणार मी कधी हा त्याचा कधी हा त्याचा विश्वास ठेवून येशूवर मार्ग मी चालतो. विश्वास ठेवून येशूवर त्याचे गीत गातो. जरी आले ढग काळे स्वर्गाच्या वाटेवर नाही सोडणार येशू मला कधी वाऱ्यावर. I just keep trusting my Lord as I walk alone. I just keep trusting my Lord and He gives me a song. Though storm clouds darken the sky over heavenly trail, I just keep trusting my Lord. He will never fail. He's a faithful friend, He's a faithful friend such a faithful friend. such a faithful friend I can count on Him I can count on Him to the very end. to the very end. I just keep trusting my Lord as I walk alone. I just keep trusting my Lord and He gives me a song. Though storm clouds darken the sky, oh
my Lord, He will never fail. Hallelujah, 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 hallelujah. The God is my shepherd, He is my helper, the awesome God. I offer everything to you. I empty myself down on your bed, oh Lord. There is no one like you, Lord. I give each and every moment of my life to you, Lord. My Jesus, my Savior, my Comforter, my Healer. Hallelujah, 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 Lord. hallelujah, hallelujah, hallelujah. लीन होऊया, नम्र होऊया. काय झालं जर यूट्यूबच्या स्क्रीनवरती आपण बघून प्रभूचा गौरव करीत असलो, त्याची आराधना करीत असलो, पण आपण ज्या जागेत आहोत त्याच्यासमोर नतमस्तक होऊया. आपले डोळे बंद करून, गुडघे टेकून आपलं अंतःकरण त्याला अर्पूया, कारण त्याने आपलं अंतःकरण निर्माण केलं आहे. परमेश्वराने आपल्या आईच्या उदरी असताना आपली जडणघडण केली आहे. 8वा ते दिवस जेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर होता आणि आत्ताही आहे, पण आपण अविश्वासी असल्यामुळे तो दिसत नाही. चला परत एकदा विश्वास जागृत करूया. परमेश्वर म्हणत आहे, मी तुम्हाला टाकणार नाही, तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी माझा आत्मा तुम्हाला दिलेला आहे, जो सत्याचा आहे, जो कैवारे आहे, तुमचा कैवार घेणार आहे. मग तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही विश्वास जागृत करा, माझ्या जवळ या, तुमची घाराणी दुःखी मला सांगा, मी तुम्हाला बरं करणारा परमेश्वर आहे. आज परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे, तुम्हाला शुद्ध व्हायची इच्छा आहे काय? चला आज परमेश्वराला खऱ्या अंतःकरणाने सांगूया. आम्ही या 8 महिने, जवळजवळ 8 महिन्यामध्ये अशुद्ध असे झालो आहोत. चर्च, सगळी मंदिरं, सगळी ख्रिस्त सभा ह्याच्यापासून 8 महिने वंचित आहोत. आज आम्हाला परत एकदा ख्रिस्ताचा अनुभव घ्यायचा आहे. प्रभू आम्हाला शुद्ध व्हायचं आहे, आम्हाला शुद्ध कर. आम्ही किती दिवस झाले ख्रिस्त शरीर घेतलेलं नाही आहे. आज आम्हाला तुला अंतःकरणात घ्यायचं आहे. आपल्या हृदयावरती हात ठेवूया. प्रभू या आमच्या अंतःकरणामध्ये तुझा स्पर्श कर. परत एकदा तीच जाणीव दे जेव्हा आम्ही तुला रोज स्वीकारायचो, पवित्र मिस्सा बलिदानामध्ये तुझ्या समोर समरूप व्हायचो. आज आमच्या अंतःकरणात आमचं हृदय उघड प्रभू, तुला खरी आराधना देण्यासाठी, तुला खऱ्या अंतःकरणाने आराधना देण्यासाठी ये प्रभू आमच्या अंतःकरणात. शिकादारा पाराला चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा दर्द तुझको देते हैं. शीश हम
झुकाते हैं, वंदना करते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया आमीन। यकी है हे खुदा, इस कारण ही करते सजदा। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया आमीन। वंदिकिरिया रब रब शंदर रब 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 रो रही रब रब शंदर क्रिया रब रोश करो रब शंदर रब 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 रब। प्रभूचा गौरव असो हाताने सुद्धा सर्वदा आतानी सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आतानी सदा सर्वदा आतानी सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, इटलीमध्ये घडलेली ही एक सत्य घटना. काही वर्षापूर्वी इटलीमध्ये एक छोटंसं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फक्त 5 माणसं होती. कुटुंबप्रमुख, त्याची बायको, त्यांचा 22 वर्षाचा तरुण मुलगा, 19 वर्षाची तरुण मुलगी आणि 8 वर्षाचा लहान मुलगा. तसं पाहिलं तर ते कुटुंब अगदी खाऊन पिऊन सुखी होतं. परंतु त्या कुटुंबामध्ये खरी शांती नव्हती. एकमेकाविषयी आस्था नव्हती, एकमेकाविषयी प्रेम नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या स्वतःच्या जगात वावरत होतं. कुटुंबाचा प्रमुख तो अतिशय धार्मिक होता आणि त्याला ह्या गोष्टीची खंत वाटत होती की मी इतकं कष्ट करतो, इतकी मेहनत घेतो, माझ्या कुटुंबाला जे जे पाहिजे ते मी पुरवतो, आणि तरी देखील आमच्या कुटुंबामध्ये शांती का नाही. म्हणून एक दिवस
त्यांनी आपल्या चर्चच्या धर्मगुरूशी ह्यावर चर्चा केली. त्यावर धर्मगुरूंनी त्यांना विचारलं, तुमच्या कुटुंबात दररोज रोजीची प्रार्थना होते का? तेव्हा ते म्हणाले नाही. आणि त्या धर्मगुरूंनी सांगितलं, दररोज कुटुंबामध्ये रोजीची प्रार्थना करा आणि काय चमत्कार होतो ते तुम्ही प्रत्यक्षच पहा. त्या माणसानं त्या दिवशी संध्याकाळी सगळे जेवणाला बसले असताना सांगितलं, आजपासून आपण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जेवणानंतर रोजरीची प्रार्थना करणार आहोत. हे ऐकल्याबरोबर तो तरुण मुलगा म्हणाला, डॅडी डॅडी, रोजरी इज आउटडेटेड, आउट फॅशन. तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना ती प्रार्थना योग्य आहे, परंतु आम्हाला नाही. त्यावर ती तरुण मुलगी म्हणाली, मला माझ्या मैत्रिणीबरोबर फिरायला जायचं असतं, मला रोजरी करण्यासाठी अजिबात वेळ नाही. तेव्हा त्या माणसानं आपल्या तरुण मुलाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, तुला माझ्याबरोबर माऊलीसमोर मेणबत्ती लावायला, माऊलीला फुलं अर्पण करायला आणि प्रार्थना करायला आवडेल काय? फुलं वाहायला बोलतास, मेणबत्ती पेटवायला बोलतास. त्या मुलाला फार आनंद झाला. मोठ्या आनंदाने म्हणाला, हो हो डॅडी, फार चांगलं आहे. आणि जेवणानंतर तो लहान मुलगा आणि वडील ते देवघरात गेले. त्यांनी माऊलीसमोर मेणबत्त्या लावल्या, माऊलीला काही फुलं अर्पण केली आणि अगदी शांत वातावरणामध्ये भक्तिमय रोजरीची प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळेला त्या लहान मुलानं विचारलं, डॅडी डॅडी, आजसुद्धा आपण माऊलीसमोर मेणबत्त्या पेटवून माऊलीला फुलं वाहून आपण प्रार्थना करणार ना? त्यावेळेला त्या डॅडी म्हणाले, ते कसं शक्य आहे? तुझ्या दादांना रोजरी आउटडेटेड वाटते, तुझ्या ताईला फिरायला जायचं असतं, प्रार्थना करण्यास वेळ नाही, तर मग आपण कशी प्रार्थना करणार? तेव्हा तो लहान मुलगा म्हणाला, त्यांना काय कळतं? माऊलीसमोर मेणबत्त्या लावताना, माऊलीला फुलं अर्पण करताना आणि शांत वातावरणात प्रार्थना करताना काय मजा येते, किती चांगलं वाटतं, ह्याची त्याला काय कल्पना. त्यावर तो तरुण मुलगा रागावला आणि म्हणाला, तू गप्प बस, यू माइंड युअर ओन बिझनेस, तू तुझा अभ्यास कर, आम्हाला शिकवू नकोस. त्या लहान मुलानं त्या दादाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि डॅडीला, नाही डॅडी, आपण प्रार्थना करूया, त्यांना करायची असेल पण आपण करूया, मला आवडतं. आणि मग ते माऊलीसमोर जातात, मेणबत्त्या लावतात, माऊलीला फुलं अर्पण करतात आणि अगदी शांत भक्तिमय वातावरणात रोजरीची प्रार्थना करतात. 2-3 दिवस त्याची ती तरुण मुलगी पाहत होती. ते शांत आणि भक्तिमय वातावरण पाहून तिला आपण जी चुकी करत आहोत ह्याची कल्पना येते आणि ती सरळ येऊन त्यांच्याबरोबर प्रार्थनेला बसते. आपली तरुण मुलगी प्रार्थनेला बसलेली हे पाहून त्यांची ती आई स्वयंपाकघरात आपली कामं बाजूला ठेवते आणि ती देखील येऊन त्यांच्यावर प्रार्थना करू लागते. 1 आठवडा, 2 आठवडे ते भक्तिमय आणि शांत वातावरण तो तरुण मुलगा पाहतो
आणि त्याला देखील कुठे वाटतं की आपण देखील अशाच प्रकारे भक्तिमय प्रार्थना करावी. आणि म्हणून एक दिवस तो येतो आणि प्रार्थना करू लागतो, प्रार्थनेत सहभागी होतो. आणि एकाच महिन्यामध्ये कुटुंबाचं वातावरण संपूर्णपणे बदलतं. कुटुंबामध्ये एकमेकाविषयी आस्था निर्माण होते, प्रेम निर्माण होते. एकमेकांची ते कदर करू लागतात. एकमेक प्रत्येकाला सांगतात त्यांची सुखदुःख काय. आणि म्हणूनच एका महान वक्त्याने म्हटलेलं आहे, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतंय ते कुटुंब एकत्र राहते. त्या कुटुंबामध्ये प्रेम, शांती असते. हे सांगत असताना मला पापडी येथील एका कुटुंबाची आठवण होते. त्या वर्षी पोप महाशयाने रोजरीचं वर्ष घोषित केलं होतं आणि प्रत्येक कुटुंबात प्रार्थना केली जावी ही विनंती केली होती. एका माणसाच्या घरात रोजरी होत नव्हती. त्याला वाटलं की आपण आपल्या कुटुंबात देखील रोजरीची प्रार्थना करावी. म्हणून त्याने आपल्या बायकोबरोबर चर्चा केली. बायकोला देखील रोजरीच्या प्रार्थनेचं महत्त्व कळलं. परंतु प्रश्न असा की आपली ही 2 तरुण मुलं आहेत, त्यांना कसं सांगावं. आपली तरुण मुलं काय बोलतील. आणि म्हणून बायको म्हणाली, हरकत नाही, आपण मात्र तुम्हाला आणि मला रोजरीचं महत्त्व कळलं आहे, आपण सुरुवात करूया. आणि त्या दिवसापासून ते त्यांच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेला सुरुवात करतात. रोजरीची प्रार्थना ते करतात. ते भक्तिमय शांत वातावरण पाहून 4-5 दिवस त्यांची ते तरुण मुलं पाहत असतात. ते प्रार्थनामय वातावरण पाहून ते देखील हळूहळू येतात आणि प्रार्थनेत सहभागी होतात. त्या कुटुंबात देखील हळूहळू शांती निर्माण होते. एकमेकाविषयी आस्था, प्रेम वाटू लागतं. प्रिय बंधूंनो, ह्या 2 उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं की रोजरीची प्रार्थना किती महत्त्वाची आहे, रोजरीची प्रार्थना किती प्रभावी आहे. त्या महान वक्त्याने म्हटलेलं आहे, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते कुटुंब एकत्र राहतात. त्या कुटुंबामध्ये प्रेम, शांती निर्माण होत असते. पवित्र मरियेनं ज्या वेळेला दर्शनं दिली, विशेषतः फातिमा गावी तिनं दर्शन दिलं, त्यावेळेला तिच्या हातात रोजरीची प्रार्थना रोजरी होती. ती दाखवून म्हटलं की जगाच्या परिवर्तनासाठी ह्या प्रार्थनेची गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पवित्र मरियेनं रोजरीच्या प्रार्थनेला महत्त्व दिलं आहे. पवित्र मरिया किती प्रभावी आहे आणि तिने हे रोजरीची प्रार्थना प्रभावी आहे हे करण्यासाठी लोकांना आव्हान केलेलं आहे. प्रत्येक पोपला देखील ह्या रोजरीच्या प्रार्थनेचं महत्त्व कळलेलं होतं आणि म्हणून प्रत्येक पोप ह्या रोजरीच्या प्रार्थनेला महत्त्व देत असतात. काही पोपने तर रोजरीचं वर्ष अधूनमधून घोषित करून रोजरीच्या प्रार्थनेचं महत्त्व हे लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. तर काही पत्रकं काढून रोजरीची प्रार्थना किती प्रभावी आहे, रोजरीच्या प्रार्थनेला किती महत्त्व आहे हे वेळोवेळी
लोकांना सांगितलेलं आहे. संत पॉल दुसरे, जॉन पॉल दुसरे हे तर मरिया भक्त होते. त्यांना रोजरीची फार प्रार्थना फार आवडत होती. त्यांनी रोजरीची ही 15 रहस्य होती त्यावर खोलवर चिंतन केलं आणि खोलवर चिंतन केल्यानंतर त्यांना समजलं की आनंदाची रहस्य आहेत. त्यामध्ये आपण येशूच्या बालपणावर, येशूच्या जन्मावर चिंतन करतो. आनंदाच्या रहस्यात आपण येशूच्या जन्मावर आणि बालपणावर चिंतन करत असतो. दुःखाची जी रहस्य आहेत त्यामध्ये येशूचं दुःख सहन आणि मरण ह्यावर आपण चिंतन करतो. आणि जी वैभवाची रहस्य आहेत त्यामध्ये आपण येशूच्या वैभवी पुनरुत्थानाविषयी चिंतन करत असतो. परंतु येशूचं सार्वजनिक जीवन, मिशन कार्य ह्याविषयी एक सुद्धा रहस्य नव्हतं. म्हणून त्यांना आश्चर्य वाटतं. त्यांनी मनात म्हटलं, रोजरीची प्रार्थना जर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर ह्या प्रार्थनेद्वारे ही जी रहस्य आहेत ह्याद्वारे येशूच्या संपूर्ण जीवनावर आपल्याला मनन चिंतन करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नवीन 5 प्रकाशाची रहस्य इंट्रोड्यूस केली. हेतू हा की येशूच्या जन्मापासून, दुःख सहनापासून, पब्लिक कार्यापासून सगळ्या येशूच्या जीवनावर आपल्याला चिंतन करता यावं. आणि म्हणून पोप महाशयाने आपल्याला ही प्रकाशाची 5 रहस्य दिलेली आहेत. ऑक्टोबर महिना हा माऊलीचा महिना असतो. रोजरीची प्रार्थना घरोघरी केली जावी अशी अपेक्षा असते. रोजरीच्या प्रार्थनेला किती महत्त्व आहे हे प्रत्येक पोपसाहेबांना, खुद्द पवित्र मरियेनं आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. तर रोजरीची प्रार्थनेचं महत्त्व किती प्रभावी आहे ह्याची आपल्याला कल्पना यावी. आपल्या कुटुंबामध्ये दररोज रोजरीची प्रार्थना केली जावी, त्यासाठी आपल्याला कृपा मिळावी. म्हणून आपण आज खास प्रार्थना करूया. आमेन. असतो तुला भक्तीने लपलेला देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझे सर्व काळीस मी तुला देतो, काही लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टीस हातास जीवेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी, शब्द दे
काही त्या सत्याहून नाही इच्छास दुसरे. आमेन. रंदी किरिया रब 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 छंद कुरु बर बर ऋषकर हियर हो रुब छंद क्रियर हरो रहियर रुग शकर हो रुब छंद रियर हरो रब 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 रब. शक्य असेल तर तुम्ही जेथे आहात परमेश्वरापुढे गुडघे टेकण्याचा प्रयत्न करा. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आपल्याला भेटण्यासाठी आला आहे. आपण त्या प्रभूची, त्या राजाची, त्या ख्रिस्ताची उपासना करूया, त्याला नमन करूया, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त आलेला आहे आपल्याला भेटण्यासाठी. तो आलेला आहे आपल्याला आशीर्वाद करण्यासाठी, आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, आपले जीवन परिवर्तित करण्यासाठी. तो आलेला आहे आपले हृदय स्पर्श करून आपल्याला नवीन बनवण्यासाठी, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपण त्या राजाला नमन करूया, अगदी नतमस्तक होऊया, त्या राजाची आराधना करूया. थँक्यू जीसस. Praise Jesus. Worship God. Yara sakatra Riya raba shanda kriya raho roba shakara Thank you, Jesus. hire hire Praise hire Jesus. Praise the Lord. regi shakara ho raba shanda raba 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 raba. ख्रिस्ताकडून राजासना वर बसलेल्या देवाकडून गौरव स्तुती वैभव ज्ञान सन्मान सामर्थ्य देवाची आहे सदा सर्वदाही. देवाची आहे सदा सर्वदाही. देवाची आहे सदा सर्वदाही. आमेन. Hallelujah. Hosanna, gloria, yara sakatra Holy, holy, Shanda kriya rashakara huraba shanda bara 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 bara. परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो आणि ह्यावेळी तो तुमच्याकडे पाहत आहे. तो प्रीतीच्या आणि दयेच्या नजरेने तुमच्याकडे पाहत आहे. तो तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. तुमचे नाव घेऊन बोलावत आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहूया. ह्या वेळेला आपले विचार आपण बाजूला ठेवूया
आपले मन प्रभू येशूवर केंद्रित करूया. तो आपल्याला बोलवत आहे, माझ्या मुला तयार आहेस ना? मी तुला मिठी मारू इच्छितो. माझ्या मुली, तू तयार आहेस ना? चला तर जाऊया त्या परमेश्वराकडे, त्याच्या राजासनाजवळ त्याला उंचावूया, त्याला आराधना देऊया. थँक्यू फादर, प्रेज जीसस. यरा सकतर संबर शरे यरा यरा और यरा सकतर संतर संबर शरे. थँक्यू जीसस, प्रेज जीसस. प्रभु तू किती सुंदर रे, सौम्य बलीन दयेने पूर्ण, पहाटेचा तेजस्वी तारा, प्रभु तू माझा तारणहारा. Jesus, what a wonder you are. You are so gentle, so pure and so kind. You shine like a morning star. Jesus, what a wonder you are. Zana gloria sakatra sambar share. Present worship you, Lord, hallelujah. Zana glorify Lord, surely with an holy, 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 and glory God. We worship you, we adore you. We worship you, Lord. Kirike shakara hora bashandara reke shakara hora bashandara kororo bashakara hiyara hara ro rashi yara karake shakara hora reke shakara hora hiyara hara.
नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा नवजीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा नवजीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. God is good All the time. all the time. God is good. God is good. All the time. And that's his nature. Wow. प्रभूची शांती एकमेकांना देऊया.